नमस्कार मित्रांनो, आज अशा आपण एका विषयावर बोलणार आहोत. त्याला मी नाव दिलं आहे टॅबू किंवा शापित किंवा वर्जित. की आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये ह्या गोष्टींबद्दल जर बोललं ते एक प्रकारे पाप आहे. म्हणजे बोलायलाच नको ह्या विषयाबद्दल. जे वेल एज्युकेटेड लोक आहेत ते मेडिकल सायन्सशी रिलेट करतात की त्याच्यावर त्यांनी एज्युकेशन केलेलं आहे, तेच लोक ह्या गोष्टी समजून घेतात, तेच लोक या गोष्टीला रिलेट करतात. पण आपल्याकडे गावांमध्ये, खेडागावांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, राज्यांमध्ये ह्या गोष्टी वर्जित आहेत किंवा शापित आहेत, टॅबू त्याला म्हटलं जातं. तर याच विषयावर आपल्याला बोलायचं आहे. ही एक सिरीज घेऊन आलेलो आहे मी. या सिरीजमध्ये ज्या काही सर्व टॉपिक असतील त्याच्यावर आपण बोलणार आहोत. मग ते रिप्रोडक्शन असेल, वॅसेक्टमी असेल, ट्युबेक्टोमी असेल, IUI असेल, IVF ट्रीटमेंट असेल, प्लॅसेंटाचा जो काही रोल असतो, ते बाळाला नरिशमेंट देतो, ते कसं देतो, मेन्स्ट्रुअल सायकल असेल, मास्टरबेशन असेल, या ज्या काही सर्व गोष्टी आहेत याच्या आपण ऑथेंटिक नॉलेज घेणार आहोत. आज जर पाहिलं तर यूट्यूबवर एक वेगळंच नॉलेज दिलं जातं. खास करून जास्त त्या मुली ह्याबद्दल बोलतात की एक प्रोसेस आहे की मेल आणि फिमेल हे एकत्र येतात आणि एक सेक्शुअल कॉन्टॅक्ट होतं. पण त्याच्यामधले जे काही गोष्टी सांगतात त्या गरजेचे नाहीत. आता तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे. तर शाळेमध्ये मुलांना शिकवलंच जातं. एक स्पेशल एक चॅप्टर पण आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड त्याच्यामध्ये आहे 12th. ते कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड शिकवले जात नाहीत. एखादी स्त्री आहे ती प्रेग्नेंट नको व्हायला, तिच्या जर प्रेग्नेन्सीला तिला जर अवॉइड करायची असेल तर तिच्यासाठी काही ट्रीटमेंट आहेत. मग ते कोपर्टी आहे, ट्युबेक्टोमी आहे, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. आणि त्या ट्रीटमेंट केल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो का? पुरुषांमध्ये जे केलं जातं वॅसेक्टोमी, त्याचे काही साईड इफेक्ट असतात का? ते साईड इफेक्ट वगैरे काही नसतं. हे मेडिकली थ्रू हे केलं जातं. तर शाळेमध्ये मुलांना, तर एखाद्या मुलाला जर ते गोष्ट प्रोसेस माहीत असेल ना रिप्रोडक्शनची, की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात किंवा मेल आणि फिमेल एकत्र येतात, त्यांच्या मेलमधला जो गॅमेट असतो पम आणि फिमेलमधला जो गॅमेट असतो ओम, ते एकत्र येतात, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्याच्या त्याच्यानंतर त्याच्या एक झायगोट फॉर्म होतो. झायगोट फॉर्म झाल्यानंतर मग त्याचे सेल्स बनतात. बनल्यानंतर त्याचे टिश्यू बनतात. टिश्यूनंतर मग त्याच्या पूर्ण एक एम्ब्रिओ बनतो. मग एम्ब्रिओ बनल्यानंतर त्या एम्ब्रिओमध्ये वेगवेगळे ऑर्गन तयार होतात. मग ते ऑर्गन तयार झाल्यानंतर मग सिस्टीम तयार होते. मग सिस्टीम तयार झाल्यानंतर एक ऑर्गॅनिझम तयार होतो. मग तो नंतर 266 दिवसानंतर हे जे आवृत्ती आहे त्याच्यानंतर ती जी स्त्री असते ते बाळाला जन्म देते. बस ही प्रोसेस ज्या विद्यार्थ्याला माहीत असेल तो प्राणीशास्त्रामध्ये किंवा बायोलॉजीमध्ये सर्वात बुद्धिमान विद्यार्थी. पण याच्या पुढे खूप काही गोष्टी आहेत. ते सेक्स एज्युकेशन दिलं घेणं खूप गरजेचं आहे. जर मुलांना जर आपण हे शिक्षण जर दिलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील ते हे जाणणं गरजेचं आहे. आज जर त्यांना दिले गेले तर त्यांना ज्यावेळेस प्रश्न पडतील त्यावेळेस ते सोशल नेटवर्किंगचा वापर करतील. मग ते गुगल असो, कोणतेही साईट्स असतील, वेबसाईट्स असतील, काही मॅगझिन्स असतील, आर्टिकल्स असतील, त्या ठिकाणी त्यांना पुरेसं नॉलेज नाही मिळणार. मग ते पुरेसं नॉलेज जर त्यांना नाही मिळाल्यामुळे त्यांना चुकीचं ज्ञान मिळेल. पण आज जर त्यांना जर दिलं गेलं तर ते पुढे जाऊन त्या मुलांना त्रास होणार नाही. त्रास होणार नाही म्हणजे त्याचा अर्थ की त्यांना चुकीचे नॉलेज मिळणार नाही, एक चांगल्या प्रवाहात ते जातील. प्राची तू पूछ, ये बच्चे कैसे पैदा होते हैं? वो ना एक परी आती है और हमें एक छोटा सा बेबी देके चली जाती है। पता ना हो तो बोला ना करें। देखो ऐसा है कि बच्चे पैदा करने के लिए किस करना पड़ता है।
तर वॅसेक्टोमीमध्ये वास डेफरंट कट केली जाते पुरुषांमध्ये. पुरुष नसबंदी त्याला म्हटलं जातं. स्त्रियांमध्ये ट्युबेक्टोमी केली जाते, ती असते स्त्री नसबंदी. पुरुषांमध्ये वास डेफरंट कट केली जाते आणि तिला टाईट केलं जातं. म्हणजे नेमकं काय केलं जातं, ते टेस्टिसमधून जे काही स्पर्म असते ते पुढे येत नाही. याचे काही साईड इफेक्ट आहेत का, ह्याही गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याच्यानंतर ट्युबेक्टोमी आहे स्त्रियांमध्ये. जी फॅलोपियन ट्यूब असते ती कट केली जाते आणि टाईट केली जाते दोघी साईडची. तर ती टाईट करून कट केल्यामुळे नेमकं असं काय घडतं की त्याच्यामुळे पुढे जाऊन जे काही स्त्री आहे ती प्रेग्नेंट होत नाही. ही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे. हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहोत. त्यानंतर IVF ट्रीटमेंट आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन. ही IVF काय ट्रीटमेंट आहे, कशाप्रकारे स्त्रियांना ते स्टिम्युलेट दिले जातात ही ट्रीटमेंट करत असताना. त्यांचे जे ओव्हम असतात ते स्टिम्युलेट व्हावेत म्हणून FSH त्यांना दिला जातो. तो FSH काय असतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, नेमका कसा दिला जातो. त्याच्यानंतर ते स्टिम्युलेट झाल्यानंतर ते ओव्हरीज असतात ते परिपक्व बनतात. परिपक्व बनल्यानंतर त्यांना बाहेर काढलं जातं आणि लॅबमध्ये एका स्पर्मशी त्यांना फर्टिलाइज केलं जातं. फर्टिलाइज केल्यानंतर मग त्याच्यानंतर तो जो पूर्ण एक फर्टिलाइज झाल्यानंतर तो जो एक झायगोट फॉर्म होतो त्या ठिकाणी, किंवा एम्ब्रिओ त्याला आपण म्हणू शकतो. एम्ब्रिओ नंतर होतो, पहिले झायगोट फॉर्म होतो. मग त्या झायगोटला त्या स्त्रीच्या ते युटेरसमध्ये टाकलं जातं, सोडलं जातं. आणि त्याच्यानंतर काही आठवड्यानंतर तिची प्रेग्नेन्सी टेस्ट केली जाते. मग ती टेस्ट केल्यानंतर मग ते सक्सेस झालं काही ट्रीटमेंट ती पाहिली जाते. खूप लोक याची ट्रीटमेंट घेत आहेत, काहींची सक्सेसफुल होतात, काहीचे सक्सेस पण नाही. ॲव्हरेज जर पाहिला तर जास्तीत जास्त ही ट्रीटमेंट असते ती सक्सेसफुल होते, पण काहींची ती अनसक्सेसफुल होते. त्याच्यानंतर वेगवेगळे कॅन्सर असतात. प्रोस्टेट कॅन्सर, ज्या पुरुषांमध्ये जी प्रोस्टेट ग्लँड असते तिचा तो एक कॅन्सर असतो. तो का होतो, कशामुळे होतो, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्याच्यासाठी प्रिव्हेन्शन पहिलेच काय घ्यायला पाहिजेत. ही प्रोस्टेट ग्लँड आहे पुरुषांमध्ये. तर ही ग्लँड सेमिनल फ्लुइड तयार करते. जे सिमेन जे असतात त्याचे ते सेमिनल जे फ्लुइड असते ते तयार करते ही ग्लँड. ही जर कॅन्सर झाल्यामुळे युरिनेशनलाही प्रॉब्लेम होतो पुरुषांना. तर याचेही नॉलेज घेणं महत्त्वाचे आहे. याचाही आपण एक व्यवस्थित व्हिडिओ बनवू, पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर अजून कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्समध्ये स्त्रियांसाठी ते कोपर्टी यूज केल्या जातात. तर या कोपर्टी नेमकं काय असतात, कशाप्रकारे केले जातात. ही लॉंग टर्म प्रोसेस नाही कोपर्टी, यांना रिमूव्ह पण केलं जातं. जी लॉंग टर्म जी प्रोसेस आहे ती आहे ट्युबेक्टोमी. फॅलोपियन ट्यूब कट केल्या जातात ना, ती लॉंग टर्म प्रोसेस आहे. ही जी प्रोसेस आहे कोपर्टी ही शॉर्ट टर्म आहे, नंतरून तिला काढलंही जातं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी मी घेऊन आलो आहे. त्याच्यानंतर IUI आहे, इंट्रा युटेरियन सेमिनेशन, याला जे म्हटलं जातं. डायरेक्टली जो स्पर्म असतो तो फिमेलच्या युटरसमध्ये टाकला जातो. टाकल्यानंतर तिथून ते फर्टिलायझेशन होतं. अशी ही प्रोसेस आहे. फॅलोपियन ट्यूब ऑब्स्ट्रक्शन असतं, ते आपण समजून घेऊ. तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचं आहे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. अजून खूप काही गोष्टी आहेत त्या मी एवढा इंट्रोडक्शन पार्टमध्ये घेतला नाही. तुम्हाला कमेंट करायचे आहेत आणि ते कमेंट मी पाहिल. त्याच्यानंतर त्याचे उत्तर जर एका सेंटेन्समध्ये असेल तर तिथंच देऊन देईल. पण त्याच्यावर जर व्हिडिओ बनवता येईल तर आपण नक्की व्हिडिओ बनवू. ही एक सिरीज आहे, ही आपल्याला कंटिन्यू करायची. थँक्यू सो मच.